नमस्कार. तांदळाला अक्षदा असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात तांदळाचे अनेक प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत, जे मानवी जीवनासाठी फलदायी ठरतात आणि जीवनात आनंदही आणतात. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार देवतांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजास्थळीमध्ये देखील अनेक गोष्टींचा समावेश असतो, त्यामध्ये तांदळाचा समावेश असतो. पूजेमध्ये तांदळाला खास महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा उपाय केल्यास अन्न आणि पैशाची समस्या दूर होते. असं मानलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतो, तेव्हा त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अमावास्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवून कावळ्याला खाऊ घालावे. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. जर तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर आणि त्यात यश मिळत नसेल तर हा उपाय नक्की करून पाहावा. आठवडाभर कावळ्यांना गोड भात खायला द्यावा. असे केल्याने नोकरी मिळण्यासाठी शक्यता जास्त असते. जर आयुष्यात अन्न आणि पैशाची कमतरता भासत असेल तर एका मोठ्या भांड्यात तांदूळ ठेवा आणि त्यावर अन्नपूर्णा देवी ठेवा. असं मानलं जातं की असे केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय कुंकासोबत तांदूळ अर्पण केल्यास सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शिवलिंगासमोर तांदूळ घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर मूठभर तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा आणि उरलेले तांदूळ एखाद्या गरीबाला द्या. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील आणि धनलाभही होईल. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.